नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. ठाणे येथील श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने आयोजित स्वागत यात्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक देखील सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तमाम जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राज्य प्रगतीपथावर असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच या विकासात प्रगतीत जो आडवा येईल त्याला आडवा करून गुढी पाडवा साजरा करण्यात येईल असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे. यंदाच्या स्वागतयात्रेचे स्वागताध्यक्ष जेनेरिक फार्मा व्यवसायाचे अर्जुन देशपांडे, न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, विद्याधर वालावलकर, तन्य दांडेकर व मान्यवर उपस्थितीत होते. आज मला या वयामध्ये स्वागताध्यक्षाचा मान कोपिनेश्वर न्यासातर्फे मिळाला, त्याच्याकरता त्यांचे खरंच आभारी. आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षीप्रमाणे सिनियर सिटीजन झाले, कॉमन लोक झाले आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आज गुढीपाडव्या स्वागत यात्रेमध्ये आपला सामील झालेला आहे. आणि मला वाटते तरुणांना मी हेच निमंत्रण दिलेलं की आपण पुढे या स्वागत यात्रेला आपल्या संस्कृतीला अजून पुढे न्यायचं काम करा. तर मला वाटतं आज तरुण पिढी इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि ह्याच गोष्टीला आपल्याला अजून पुढे न्यायचं काम करायचं. हो, जेनेरिक आधार माध्यमाने आपण पूर्ण इंडियामध्ये आज 22 नवीन रिटेल स्टोर्स आपण ओपन केले. आणि मला वाटते की जेनेरिक आधारच्या माध्यमाने आज आपण फ्री ऑफ कॉस्ट लिन्सीड ऑइल जे पेन रिलीव्ह आहे ते आपण वाटलेले आहेत. तर मला वाटते की ह्याच्याने लोकांचा खूप सिनियर सिटीजनचा फायदा होईल. जेवढ्या लांब चालणार त्यांना पेन रिलीव्ह जेल फ्री ऑफ कॉस्ट. सो असा विषय आपण तुम्ही जेल पण वाटलेले ज्येष्ठ नागरिकांना. हो, ते फ्री ऑफ कॉस्ट लिन्सीड ऑइल म्हणजे जे पेन रिलीव्ह असतात 150 रुपयाची गोष्ट आज मोफत सिनियर सिटीजन्स करता आपण वाटलेले. सन 2014, सन 2016, सन 2019, सन 2022 या साली काय घडले हे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना विचारायची हिम्मत दाखवावी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अजितदादा, प्रफुल्लभाई भुजबळ साहेब, तटकरे साहेब आदी अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी वाढविली. राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे जितेंद्र आव्हाड आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. काल राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड इन्व्हर्टेड कॉमर्स यांनी पुन्हा एकदा नवी मुंबई इथे जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांच्यासाठी एक जी सभा आयोजित केली होती आणि कळवा येथील सांस्कृतिक कार्यक्रम होता शिमग्याचा पालखी नाचवायचा. त्या सांस्कृतिक व्यासपीठावरनं पुन्हा एकदा जे काय त्यांच्या आखलेचे तारे त्यांनी तोडले आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर जे काय आरोप केले याचा तर निषेध मी करतोच. माझा त्यांना एक थेट प्रश्न आहे की हे सगळे आरोप आमच्यावर करण्यापेक्षा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जर त्यांनी जाऊन विचारलं की 2014 साली विधानसभेचे संपूर्ण निकाल यायच्या आधी बिनशर्त पाठिंबा भाजपला कोणी द्यायला लावला, 2016 साली भाजपच्या केंद्रीय शीर्ष नेतृत्वाबरोबर ज्या काय बैठका झाल्या ह्या आपल्या मान्यतेने झाल्या की नाही, 2019मध्ये पुन्हा तो प्रयत्न झाला, पहाटेचा शपथविधी कोणाच्या आशीर्वादाने झाला, राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठवली गेली, 2022ला पुन्हा एकदा सत्तांतर होत असताना त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या, हे सगळे प्रश्न जर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विचारले तर ते अधिक संयुक्तिक होतील. आणि माझा त्यांना हाही सल्ला आहे की आत्ताच ज्यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेजी यांनी मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे
येत्या 10-15 दिवसामध्ये दिल्लीला माझा प्रवेश होईल, अशा प्रकारची घोषणा खुद्द एकनाथरावजी खडसेजींनी केली. त्यांना जाऊन विचारलं की साहेबांनी आपल्याला काय कमी केलं होतं. 2020मध्ये आपला पक्षप्रवेश झाला, राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये आपलं नाव पक्षाकडनं आमदारकीसाठी गेलं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आमचे नातेसंबंध कसे आहेत हे आनंद परांजपे यांनी सांगण्याची गरज नाही. आम्ही नात्यांचे झेंडे घेऊन फिरत नाही. आमच्या घरात एक छोटं कुत्रं आहे, ते ठराविक माणसांवर भुंकत असे म्हणत आनंद परांजपे यांनी आपल्या अवकातीत राहावे. आमचे घर सांभाळण्यास आम्ही सक्षम आहोत, अशा शब्दात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या ज्येष्ठ भगिनी सौ शुभांगी गर्जे यांनी आनंद परांजपे यांचे वाभाडे काढले. आनंद परांजपे यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोणत्याही प्रकारे राजकारणाशी संबंध नसलेल्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या बहिणींचा उल्लेख करून आव्हाडांनी घरातील नातेसंबंध सुदृढ करावे असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा शुभांगी गर्जे आणि डॉक्टर ज्योती आव्हाड चांगलाच समाचार घेतला. ते राजकीय गोष्टीत मला नाही पडायचं. आम्ही राजकीय बाबतीमध्ये येतही नाही. फक्त आज त्यांनी डायरेक्ट आमच्या घरात येण्याचा प्रयत्न केलाय, म्हणून मी आज इथे येण्याचा खटाटोप केलेला आहे. नाहीतर अन्यथा मी ह्या गोष्टींमध्ये नाही पडत. शिवसेनेतनं निघाल्यानंतर त्यांना थेट राष्ट्रवादीमध्ये जवळकी साधून देणारे म्हणजे जितेंद्र आव्हाड आहेत. पवारांच्या जवळ अनेक लोक गेली, त्यापैकी आनंद परांजपे देखील आहेत. त्यांना देखील मोठं करण्यात आलं. का वाटतं येणाऱ्या काळात त्यांनी अशी फेड करणं म्हणजे कितपत योग्य आहे? मी म्हटलं ना तसं की समोरच्यांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की माणसाला म्हणजे अगोदर त्यांच्या वडिलांची पुण्याई, त्याच्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी त्यांना जो टेकू लावलेला होता, आज तो निघाल्यानंतर त्यांचं काय होतंय हे त्यांना स्वतःला सुद्धा माहिती आहे आणि तुम्हा पत्रकारांना सुद्धा नक्कीच माहीत असेल याची मला खात्री आहे. तीच ठरवा ना सगळ्यांनी की त्यांची काय मेंटॅलिटी आहे त्या माणसाची, की ज्या घरात आपण खाल्लं, म्हणजे मी जे मगाशी म्हटलं सकाळ दुपार संध्याकाळ आपण जिथे हजेरी लावत होतो, आपण किती खाल्लं, काय खाल्लं हे अख्ख्या मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची काय भावना झाली ते गेल्यानंतर हे त्यांना सुद्धा कळलं असेल आतापर्यंत. त्यामुळे त्यांनी जास्त या भानगडीत पडू नये. आमचं घर आहे आणि आम्ही ते इतकी वर्ष सांभाळलेलं आहे आणि याच्या पुढेही सांभाळू. मी त्यांची मोठी बहीण आहे म्हणून आईच्या नात्याने मी घर सांभाळते, बहीण म्हणून नाही. त्यांना सांगा.
नमस्कार, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी, अर्थात आम्ही ठाणेकर. माझा जन्म ठाण्यातला आहे, बेडेकर हॉस्पिटलमधला. माझी शाळा ठाण्यातली आहे, मोह विद्यालय. माझं कॉलेज ठाण्यातलं आहे, जोशी बेडेकर महाविद्यालय. माझं कथ्थक विशारद मी ज्यांच्याकडे शिकले ते गुरु डॉक्टर राजकुमार केतकर. ठाण्यातच मी त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेतलं. ठाण्यात माझ्या रंगायतन आहे, ठाण्यात माझ्या मोठमोठे थिएटर्स आहेत. माझ्या ठाण्यात ज्या वेळेला मी लहान होते, शाळेत होते, कॉलेजमध्ये होते, तेव्हा तर बऱ्याचशा संस्था हौशी रंगभूमीवर काम करायच्या. त्या ॲक्टिव्हिटीज होत्या, त्या चळवळी होत्या. कलासरगम नावाची संस्था आपल्या ठाण्यात होती, जी राज्यनाट्य स्पर्धांना उतरायची, जी त्यांना पटलेली आवडलेली एखादी संहिता नाट्यरूपांतर करून तुमच्या समोर आणायची. ठाण्यामध्ये खूप मोठी मैदान आहेत. त्याचा फायदा असा की ठाण्यात खूप भाषणं व्हायची, वेगवेगळी मोठमोठी व्यक्तिमत्व आपल्या इथे यायची आणि त्यांचं 7-8 दिवस अशी व्याख्यानमाला चालायची. ठाण्यामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत, ठाण्यामध्ये डॉक्टर विजय बेडेकर आहेत, ठाण्यात डॉक्टर मंजिरी देव आहेत, ठाण्यात डॉक्टर अनिल काकोडकर आहेत. काहींची नावं माझ्याकडनं राहतील. ठाण्यात प्रवीण दवणे आहेत, ठाण्यात अशोक बागवेत आणि मी आहे. काय हवं अजून, असं माझं ठाणं आहे. या ठाण्यात म्हणजे ह्या सगळ्यांची नावं घेण्याचं भाग्य मला मिळालं, कारण कदाचित ठाण्यात जर मला एखादा कथ्थक नृत्याचा क्लास नसता तर मी आळस केला असता. ठाण्यात जर गडकरी नसतं तर काय असतं स्टेज, असं कदाचित माझ्याकडनं झालं असतं. माझ्या घराजवळच उत्तमोत्तम व्यक्तिमत्व लेखक राहायचे. त्यांचा सहवास नसता मिळाला तर असतं काहीतरी शब्दांशी संबंधित काहीतरी लिहितात लेखक, असं मला वाटलं असतं. पण माझा जन्म योगायोगाने ठाण्यात झाला, पण या ठाण्याने मात्र माझं सोनं केलं. अजूनही मला बरेचदा विचारतात, खूप श्रीमंत झाल्यावर तुम्ही कुठे जाणार? ठाण्यात. कारण ठाणं ही माझी कर्मभूमी, जन्मभूमी, रंगभूमीसुद्धा आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.